नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य फाउंडेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पायाभूत चाचणी इयत्ता 8वी विषय गणित या विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. ही फक्त एक नमुना सराव प्रश्नपत्रिका आहे. याच प्रकारे तुम्हाला जी पायाभूत चाचणी आहे 10 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतील. म्हणून आपण जेवढं जास्त सराव करू त्या सरावावरूनच आपल्याला येणारी जी प्रश्नपत्रिका आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवते. त्यामध्ये बघा, जे तोंडी आणि प्रात्यक्षिक आहे दोघं मिळून 10 मार्क आहे आणि लेखीचे जे आहे ना ते 50 मार्क आहे. अशी एकूण 60 मार्काची ही परीक्षा आपली होणार आहे. तर 10 मार्क जे आहेत ते तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी आहे आणि उर्वरित 50 मार्काची लेखी आपण आज बघणार आहोत. तर बघा, या पहिल्या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न पहिला, संख्या अंकात लिहा असं सांगितलं आहे. अक्षरामध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला अंकात लिहा असं सांगितलेलं आहे. 5002. तर 5002 कसं येतं? 5 2 0 ठीक आहे, 5002. प्रश्न दुसरा बघा, संख्या अक्षरात लिहा असं सांगितलेलं आहे. अंकात दिलेली आहे, अक्षरात लिहायचं. मग बघा, 4832 आहे. लिहा 4832. या पद्धतीने आपण 4832 दोघं प्रश्न सोडवले. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये येतील. त्याच्यामध्ये काठिण्य पातळी ही वाढलेली असेल. 5000 पर्यंत जर असेल, 1000 पर्यंत असेल, तर काही वेळेस लाखपर्यंत पण असू शकतं, दशलाखपर्यंत पण असू शकतं. ही संख्या कोटीपर्यंत पण असू शकते. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण सराव घरी करायचा आहे. आता प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसऱ्यामध्ये एकदम सोपे पद्धतीची आपल्याला बेरीज दिलेली आहे. पण मागच्या आपण सातवीमध्ये बघितलं की आपल्याला 4 अंकी संख्यांची बेरीज होते. ठीक आहे, तर 4 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला जे आहे ना या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 अंकी संख्यांची पण बेरीज येऊ शकते किंवा 5 अंकी संख्यांची पण बेरीज येऊ शकते. याची बेरीज करायची आहे 307 अधिक 47. 7 आणि 7 14, हातच्याला 1, 4 आणि 1 5 आणि 3. तशीच वजाबाकी करायची. 6 वजा 1 5, 2 वजा 9, 12 9 गेले, 3 चलो 1, 8 4 गेले 4, 435. उत्तर लिहून घ्या लगेच सरावासाठी. आता बघा, गुणाकार दिलेला आहे आपल्याला. 13चा जर पाढापाठ असेल तर आपण डायरेक्ट आता मागच्या वेळेस गुणाकार ही 4 अंकी संख्येले 4 अंकी संख्या गुणिले 3 अंकी संख्यांचा गुणाकार होता, 2 अंकी संख्यांचा गुणाकार होता. तर त्या हिशोबाने आपल्याला सराव करायचा आहे. 13चा पाढा 6 पर्यंत. 13 1 13 39 39 41 52 53 5 77 78 88 8 चला 7. 13 1 13 39 39 39 आणि 7 40 आणि 468. पुढे लिहा. तर भागाकार आहे. त्याला इथं 4 0 हा 1 खाल्लेला, भाग जात नाही म्हणून 0 हा 2 खाल्लेला, 4 12 2 0. भागाकाराला आपला 103. आता बघा, इथं आपल्याला प्रश्न 7वा बघा, 2चा वर्ग गुणिले 2चा घन. जर आपण घातांकामध्ये शिकलो जर पायासारखा असेल तर घातांकांची काय होते? बेरीज होते. जर पायासारखा असेल तर घातांकांची काय होते? बेरीज होते. 2 अधिक 2 2 अधिक 3 2 अधिक 3 बरोबर 2चा 5वा बघा. ठीक आहे, या पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. हे बघा, 4 वह्याची किंमत. प्रश्न 8वा बघा, 4 वह्याची किंमत 80 रुपये आहे. वही आपण एक्स मानू. ठीक आहे, 4 वह्याची किंमत 80 रुपये आहे. तर एका वह्याची किंमत 1 4 इकडं गुणिले इकडं जाताना काय होईल? भागिले 80 भागिले 4 बरोबर एक्स. 4 1 4 4 2 8. म्हणजे एका वहीची किंमत आपल्याला भेटली 20 रुपये. एका वहीची किंमत आपल्याला भेटली 20 रुपये. तर आपल्याला 15 वह्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर 15 वह्याची किंमत 15 गुणिले 20, 15 1 15 15 2 20. 15 वह्याची किंमत किती येईल? 300 रुपये. ठीक आहे. प्रश्न 9वा बघा, सर्वात मोठ्या अपूर्णांकाला गोल करा.
सर्वात मोठा अपूर्णांक याच्यामध्ये 1/2 आहे. पुढे बघा, खाली खाली रंगवलेल्या भाग अपूर्णांकात लिहा असं सांगितलं आहे. मग याच्यामध्ये असं बघायचं, टोटल भाग किती आहे ते बघायचं. 1 2 1 2 3 3 4 5 6 7 8, टोटल 8 भाग आहेत. किती भाग आहे? जेवढे भाग असतील ते छेदात लिहायचं आणि त्यापैकी किती रंगवलेला भाग किती आहे, तर रंगवलेला भाग 4 आहे. तर 4 हा त्याचा काही अपूर्णांक, त्याला जर भाग द्यायचा असेल 4 1 4 4 2 8, आपण या पद्धतीने पण लिहू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. घातांकांची बेरीज, घातांकित संख्यांची बेरीज करा असं सांगितलं आहे. कोणत्याही संख्यांचा घातांक जर 0 असतो तर त्याची किंमत असते 1 अधिक 3चा घातांक 0 म्हणजे 1, 4चा घातांक 0 म्हणजे 1 बरोबर 2. चौकटीत योग्य संख्या लिहायला सांगितली आहे. अशी कोणती संख्या की ज्याच्यातून जर वजा 2 केलं तर 3 येतं, तर अशी 5 ही संख्या ज्याच्यातून 2 जर वजा केलं तर आन्सर काय येतं? 3 येतं. तर बघा प्रश्न 13वा बघा, जर x - 3 बरोबर 4 असेल तर याची किंमत काय? तर x - 3 आहे, तर हा -3 जो आहे ना उजव्या साईडला जेव्हा येईल तेव्हा तो अधिक होऊन जाईल, म्हणजे 4 अधिक 3 होऊन जाईल, म्हणजे बरोबर x बरोबर काय भेटेल आपल्याला? 7 भेटेल. चला पुढचा प्रश्न बघूया. इथं पण सेम तसंच, इथं 2 जो आहे इकडं गुणिले इकडं भागिले इकडं जाताना गुणिले होईल, म्हणजे x बरोबर 6 गुणिले 2, x बरोबर 12 हे उत्तर आलं. गुणाकार करा सांगितलं आहे. a जो आहे हा मध्ये जाताना गुणिले होईल, a गुणिले 3a म्हणजे 3a वर्ग अधिक 4a, हा त्याचा काय झाला? गुणाकार. पुढचा प्रश्न बघूया. 6 आणि 18 याची लसावी काढायची आहे. ठीक आहे, 6 आणि 18 याची लसावी काढायची आहे. दोघं संख्येला 6ने भाग जातात. 6 1 6 3 18, 3 1 3. दोघांचा गुणाकार करायचा, 6 गुणिले 3 बरोबर 18, हाच म्हणजे काय असेल आपला? लसावी असेल. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. सोडवा सांगितलेला आहे. याच्यामध्ये पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला दिलेली आहे. -5 आणि +8, मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते, मग +3 मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची आणि जो मोठ्या संख्येचं चिन्ह असेल अधिकचा तो द्यायचा. अधिकचं चिन्ह दिला नाही दिला तरी चालतं. इथं वजा अधिक होता, वजा अधिक होता, -2 -3 यांच्या दोघांचा गुणाकार आहे म्हणजे +6. इथं पण वजा कॅन्सल, 3 1 3, 3 4 12, उत्तर आलं आपलं 4. लहान संख्येला गोल करायला सांगितले. सगळ्यात लहान संख्या आहे 5.000301. ठीक आहे. इथं इष्टिकाची तिचे घनफळ काढायला सांगितलं आहे. इष्टिकाची तिचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले हाईट, उंची. ठीक आहे, लांबी किती आहे? लांबी किती आहे? 4. रुंदी किती आहे? 2. हाईट किती आहे? 4 1 4 4 2 8, 8 3 24, 24 सेंटीमीटर. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. 3 प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे की रंगवलेला भाग 3 प्रकारे लिहा असं सांगितलं आहे. 1 अंश आणि छेदमध्ये, दुसरा दशांश अपूर्णांकात आणि तिसरं शेकडेवारीमध्ये. टोटल जेवढे बॉक्स आहे ते 100 बॉक्स आहे. 100 बॉक्सपैकी 90 बॉक्स हे रंगवलेले आहेत. आपण जसं मागे क्वेश्चन सोडवलं त्याच प्रकारे 100 बॉक्स आहेत, त्याच्यापैकी 90 बॉक्स हे रंगवलेले आहे. 0 0 कॅन्सल, 9/10 हे त्याचं उत्तर आलं. कशाचं? अंश आणि छेदमध्ये. तसेच दशांश अपूर्णांकात काही 9/10चा दशांश अपूर्णांक 0.9. तसंच शेकडेवारीमध्ये जर पूर्णचे पूर्ण 100 भरलेले राहिले असते तर 100% झाले असते. 100पैकी 90 भरलेले आहे, म्हणजे 90% काय झालेला आहे? रंगवलेला भाग भरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. समजा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 15 या संख्येला बघा, 15 या संख्येला 1ने भाग जातो, 1ने भाग जातो, 2ने जातो का? नाही. 3ने जातो, 3ने जातो, पुन्हा बघा 15, 5ने जातो, अजून 6ने, 7ने, 8ने, 9ने, 10ने, 11ने, डायरेक्ट कशाने जातो? 15. हे काय आहे? 15चे विभाजक आहे.
जी दिलेली आलेख आहे त्या आलेखावरून आपल्याला जो आलेख आहे त्याच्यावरून 26 आणि 27 नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे. सर्वात जास्त रोपं कोणी लावली? तर सर्वात जास्त रोपं राजेशने लावली. सारिकाने डाळिंबाची किती रोपे लावली? सारिकाने डाळिंबाची इकडच्या साईडला बघा डाळिंब दिलेलं आहे. किती रोपं लावली? तर 40 रोपं लावली. यांचं दोघांचं वर्गमूळ आहे. वर्गमूळ सेपरेट जर केलं आपण वेगवेगळे जर केलं वर्गमुळात 49 भागिले वर्गमुळात 36 वर्गमुळात 49 बरोबर 7 वर्गमुळात 36 बरोबर 6 हे त्याचं उत्तर आहे. त्रिकोण ABC यांची मध्यका काढायला सांगितली आहे. त्याची मध्यका आहे B आणि E. ही त्याची काय आहे? मध्यका आहे. विस्तारित रूप लिहायला सांगितले आहे. विस्तारित रूप आहे A² + 2AB + B². तसंच हा विस्तारित फॉर्म्युल्यानुसार लिहायचं आहे 2 गुणिले 50 गुणिले 2 अधिक 2चा वर्ग. या पद्धतीने सोडवायचं आहे. 50चा वर्ग स्क्रीनशॉट काढून घ्या. 50चा वर्ग इथे बघा 50चा वर्ग काय ते 25 2 अधिक 50 100 100 गुणिले 200 2चा वर्ग 25 आणि 2 2700 2700 4 जे आपला आन्सर आला 2704. हे काय आहे? 52चा वर्ग आहे. फॉर्म्युला पद्धतीने काढला. दोन आकृती एकरूप आहे. एकाची 50 दिली, एकाची 60 110 झाले. जर 70 जर आपण जर केला 180 तिघ कोणाची माप होऊन जाते. समरूप असल्यामुळे यांचं पण माप तेच येईल. काही 70 डिग्री. जर 4 माणसांना एक काम करायला ज्यांना 2 दिवस लागत असेल तर 8 माणसांना तेच काम किती दिवसात करते? 1 दिवसात करते. 4 माणसं 2 दिवसात करतात. तर डबल माणसं जर केलं तर ते 1 दिवसात ते काम करून घेते. तर काही कर्णाची AC ची लांबी काढायला सांगितली. आपलं सूत्र आहे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. AB काय दिलेलं आहे आपल्याला 6चा वर्ग 36 अधिक AC काय दिलं आहे आपल्याला BC काय दिलेला आहे आपला 8चा वर्ग 64 बरोबर येते 100. हा AC चा हा वर्ग जो आहे ना इकडे जाताना वर्ग म्हणत आहे. हे AC बरोबर आपल्याला भेटलं 10. पुढचा प्रश्न बघा. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलं आहे. आयताचे क्षेत्रफळ काय? लांबी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र बघा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. लांबी आहे इथं 3.5 गुणिले 4.5. दोघांचा जर आपण गुणाकार जर केला तर आपल्याला भेटतं 15.75. ओके. पुढचा प्रश्न बघू. बेरीज करायला सांगितलेलं आहे इथं आपल्याला. आता हे पॉलिनॉमियलची बेरीज आपल्याला सांगितली आहे. पीचा वर्ग वजा 2p अधिक 7 अधिक दुसरा जो पॉलिनॉमियल आहे पीचा वर्ग अधिक 2p अधिक 3 यांची बेरीज करायची. तर यांचं बेरीज येईल 2pचा वर्ग. आता वजा अधिक वजा आणि वजा अधिक वजा म्हणजे ही व्हॅल्यू होऊन जाईल 0 प्लस येऊन जाईल 10. म्हणजे आपलं आलेलं उत्तर आहे 2pचा वर्ग अधिक 10. हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. अवयव पाडा सांगितलेला आहे इथं आपल्याला. अवयव म्हणजे काय की इथं जे ना 12AB आहे आणि इथं फक्त 4AB आहे. त्यांचे अवयव पाडायला सांगितले. मग याचे 12ABचे अवयव पाडा सांगितलेला आहे आपल्याला. मग 12चे अवयव पाडायचे 3 गुणिले 4AB वजा 4चे अवयव पाडायचे 2 गुणिले 2p. तसेच अजून 4चे पण अवयव आपण पाडू शकतो 3 गुणिले
2 गुणिले 2 AB वजा 2 गुणिले 2 B. अशा प्रकारे आपण अवयव काढू शकतो त्यांचे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळात रेघ BC हा व्यास आहे. कोन B चे माप 30 आहे, तर कोन C चे माप किती? तर हे बघा, इथं जे आहे ना, हा 90 अंशाचा कोन असतो आणि पूर्ण त्रिकोणाची जी बेरीज असते, तिन्ही कोणाची बेरीज जी आहे ना, ती 180 असते. 30 अधिक 90 बरोबर 120. 120 मध्ये किती टाकले तर 180 होतात, तर 60. तर त्रिकोण C जो आहे तो किती डिग्रीचा असेल? 60 डिग्रीचा असेल. पुढचा प्रश्न बघा. लांबी 6 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असलेल्या आयताची रचना करायला आपल्याला सांगितलेली आहे. तर बघा, ही एक 6 सेंटीमीटरची आपण एक लांबी काढू. त्याच्यानंतर या पॉईंटला नाव देऊ A आणि B. त्याच्यानंतर आता बघा, या पॉईंटवरून जे ना सारख्या अंतरावर एक ड्रॉ काढायचा आहे, एक सर्कल काढायचं आहे. त्या सर्कलवरती इथं एक पॉईंट द्यायचा, इथं एक पॉईंट द्यायचा. याच्यावर कंपास ठेवून जे ना 1-2 सेंटीमीटर अंतरावर इथं एक काढायचं. सारखं अंतर या पॉईंटवर ठेवून एक अंतर इथं काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला 4 सेंटीमीटर रुंदीची ही एक रेषा भेटून जाईल, एक बाजू भेटून जाईल. सेम असं इथं एक सर्कल काढा, 2 सेंटीमीटर इथे एक 2 सेंटीमीटरचं अंतर द्या. या पॉईंटवर ठेवून 2 सेंटीमीटर इथं, या पॉईंटवर ठेवून 2 सेंटीमीटर असं, आणि एक 4 सेंटीमीटरची अशी रेषा द्या आणि ही रेषा याला जोडून द्या. अशा प्रकारे आपण रचना करू शकतो. पुढचा प्रश्न बघा. माहीत नसलेल्या संख्या x असेल तर. आता बघा, एक माहीत नसलेली संख्या आपण x मानली. x पेक्षा 3ने मोठी असलेली संख्या जर काय असेल तर मग काय असेल ते x + 3. 1ची दुप्पट म्हणजे x गुणिले 2 म्हणजे 2x. अशा प्रकारे हा पेपर संपलेला आहे. याच प्रकारे तुम्हाला जे आहे ना, पेपरामध्ये अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात. काठिण्य पातळी थोडी हार्ड असेल, पण या प्रकारे तुम्हाला सगळं काही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आयत, त्रिकोण, वर्तुळ सगळ्या काही गोष्टी दिलेल्या असतील. आणि म्हणून आपण जे जे क्वेश्चन पाहिले आहे त्या सगळ्यांचं तुम्ही जे ना एक वेळेस रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये 8वीच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारच्या प्रश्न याच्यावरून विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न तुम्ही स्वतः जर तयार केले तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जे येणार आहे प्रश्न, ते आपण त्याच्यातले 1-2 प्रश्न जरी आपले असले, ठीक आहे, तरी आपण जे आहे ना प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक पेपरसाठी. पेपर आले तसं माझ्याकडे ज्या पद्धतीने पेपर आले त्या पद्धतीने मी अपलोड करत राहील. त्यासाठी सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.